शिर्डी साईबाबांच्या दरबारी गुढीपाडवा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय। सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने साईबाबांना साखरेची हारगाठी चढवण्यात आली आहे। तर त्याचबरोबर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते सपत्नीक गुढीची पूजा करण्यात आली आहे। साई मंदिराच्या सुवर्ण शिखरावर ही चांदीची गुढी विधिवत पूजा करून स्थापित करण्यात आली आहे। मंदिराच्या सुवर्ण कलशावर चांदीचा कलश, पुष्पहार, लिंबाची पाने, मोहर, गाठीहार आणि नवीन वस्त्र अशी आकर्षक गुढी उभारण्यात आली आहे। यंदाच्या मराठी नववर्षात प्राणी पक्ष्यांना तसेच अवघ्या सृष्टीला सुख समृद्धी आणि चैतन्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे। साईबाबा संस्थानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे संवत्सर आरंभाला गुढी उभारली जाते। सकाळी 7 वाजता माननीय कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते ती गुढीची पूजा केली जाते। गणपती पूजन, वरुण पूजन आणि गुढीचं पूजन केलं जातं। नंतर पंचांगस्थ गणपतीचं पूजन करून संवत्सर फल वाचलं जातं। त्या संवत्सर फलामध्ये दातेच्या पंचांगानुसार जे काही संवत्सर फल सांगितलं जातं त्याच्यामध्ये वर्षभराचं भविष्य सांगितलेलं असतं की सर्वसाधारणतः पावसाची परिस्थिती कशी राहील आणि सामाजिक परिस्थिती कशी राहील याच्यामध्ये भविष्य वर्तवलेलं असतं। तेच वाचून त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि बाबांची शिर्डी माझे पंढरपूर आरती करून ते गुढीपूजन समाप्त होतं। या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माननीय कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते ब्रह्मध्वज पूजन झालं आणि पंचांगस्थ गणपतीचं पूजन करून संवत्सर फल वाचण्यात आलं। संवत्सर फलामध्ये यावर्षी दातेच्या पंचांगानुसार पाण्याचं दुर्भिक्ष जाणून पहिले जे पिकं आहेत ते कमी येतील आणि दुसरे पिकं साधारणतः बऱ्यापैकी राहतील। पाऊस मागच्या वर्षीच्या प्रमाणामध्ये कमीच दर्शवलेला आहे आणि पिकाची नासाडी, रोगराई, उष्णतेचे विकार आणि अग्नीपासून भय असं संवत्सर फलामध्ये सांगितलेलं आहे। आणि अंती संवत्सर फलामध्ये संपूर्ण या संवत्सर फलाचं श्रवण केलं असताना सगळ्याला हे वर्ष आनंददायी जावो अशी बाबांच्या चरणी प्रार्थना केली जाते। बाबांच्या कळसावर बाबांचा जो कळस आहे त्या कळसाच्या ज्या ठिकाणी ध्वज बांधलेला आहे त्या ध्वजाच्या शेजारी ब्रह्मध्वज म्हणजे गुढी उभारली जाते। चांदीची गुढीचा कलश असतो आणि त्या काठीला वस्त्र नेसून त्याच्यावर साखरेची गाठी बांधली जाते आणि त्यावर तो कलश चांदीचा ठेवून त्याची पुष्पहार घालून पूजा केली जाते आणि माननीय कार्यकारी अधिकाऱ्याच्या ती गुढी उभारली जाते। साईबाबा मंदिरावर सालाबाद प्रमाणे हे उत्सव साजरे केले जात आहे। चैत्र महिन्याच्या प्रारंभाला हा उत्सव अवघ्या महाराष्ट्रात गुढी उभारून साजरा केला जातोय आणि त्याचप्रमाणे साईबाबा मंदिरातही गुढीपाडवा साजरा करण्यात आलाय। प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी।